नमस्कार पब्लिक, मी तुमचा आदिवासी पोऱ्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. मी ह्या कॉलेजमध्ये आधी पण आलेलो होतो, त्यामुळे मला येथे येण्यासाठी काहीच अडचण आली नाही. पेपर सुटल्यानंतर मी ह्या रस्त्याला चालत निघालो हे गाणं म्हणत. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. RTO ते पेठ फाट्यापर्यंत मी चालत गेलो. तेथे गेल्यानंतर गणपती बाप्पा आणि सप्तशृंगी मातेचे लांबून दर्शन घेतले. त्यानंतर मला खूप भूक लागलेली होती, त्यामुळे मी एका हॉटेलमध्ये गेलो. तेथे गेल्यानंतर मी मिसळपाववर ताव मारला. त्यानंतर तेथून मी चालत चालत पुढे निघालो. इकडे हा शिवाजी महाराजांचा शौर्याचा प्रतीक असणारा पुतळा बघितला. त्यानंतर मी गोदामाईच्या पुलावरती आलो. त्या पुलावरून इकडे खाली बघतो तर सगळीकडे गोदामाईच्या साफसफाईची कामे चालू आणि गोदामाईचे पाणीसुद्धा आटवले होते. त्यानंतर इकडे पायऱ्यावरून मी खाली जाण्याचा निर्णय घेतला. इकडे आलो तर एकमुखी दत्त मंदिर होते. म्हटलं आता आलोय तर दत्त महाराजांचे दर्शन घेऊनच जावं. तर इकडे मध्ये आलो तर सगळीकडे देवच देव दिसत होते. त्यानंतर दर्शन घेतल्यानंतर पुन्हा मी त्याच वाटेने निघालो. तर इकडे या पुलावरती नजर गेली. मित्रांनो, किती जुना आणि ब्रिटिश काळातील हा पूल आहे. गोदामाईच्या काठापासून मी भटकंती करत पुढे आलो तर एका बुक स्टोअरमध्ये आलो. तेथे मला पुस्तके घ्यायची होती, त्यामुळे तेथे आलेलो होतो. तर सगळीकडे पुस्तकंच दिसत होती. त्यानंतर मी तेथून हे पुस्तकं आणि डायरी घेतली. त्यांचे बिल तयार करून त्याचे पेमेंट केले. त्यानंतर तेथून मी परत चालत चालत भटकंती करत पुढे आलो. एका चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दिसला. त्यांना मी वंदन करून पुढे निघालो. पुढे चालत असताना या दुकानांमध्ये मुलींचं ट्रेडिंग साहित्य बघायला मिळालं. सगळीकडे तेच दिसत होतं. त्यानंतर मी पुढे CBSच्या रस्त्याला लागलो. थोड्याच वेळात मी CBSला पोहोचलो आणि इकडे आलो तर इकडं मोकार पब्लिक पाहायला मिळाली. सगळीकडे गर्दीच गर्दी होती, बघू शकता. त्यानंतर मला थोड्याच वेळात पेठची बस भेटली. त्यामध्ये खूप गर्दी पाहायला मिळाली.